नमस्कार. हॅलो सह्याद्रीच्या आजच्या भागात सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. मी डॉक्टर मृण्मयी भजक. मंडळी, आपण स्वतंत्र भारताचे जबाबदार नागरिक आहोत असं आपण म्हणतो. जेव्हा स्वातंत्र्य येतं तेव्हा त्या स्वातंत्र्याबरोबर जबाबदारी ही देखील येतेच. आणि जबाबदारीचाच एक महत्त्वाचा भाग म्हणजे आपण नेहमी सतर्क असणं आणि दक्ष असणं. गेल्या 1.5 वर्षाच्या कोविड काळामध्ये आपण ज्याप्रमाणे आपल्या आरोग्याविषयी दक्ष आहोत, सतर्क आहोत, तसंच आपल्या व्यवहारांमध्ये देखील आपण नेहमी सतर्क आणि दक्ष असलो तर नक्कीच आपल्या देशाची भरभराट होईल. 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर हा आहे दक्षता सप्ताह आणि ह्या दक्षता जनजागृती सप्ताहाविषयी आज आपण माहिती करून घेणार आहोत. आजचा जो विषय आहे तो आपण पाहून घेऊया. आज आपण चर्चा करणार आहोत दक्षता जनजागृती सप्ताहाबद्दल. दक्षता जनजागृती सप्ताह 2021 याविषयीचा आजचा आपला विशेष कार्यक्रम आहे. आणि याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी आज आपण आमंत्रित केलेला आहे अप्पर पोलीस आयुक्त लाचलुचपत प्रतिबंधक विभाग लक्ष्मी गौतम यांना. सर नमस्कार. कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत करते. खरं तर आपण म्हणतो की भ्रष्टाचार ही आपल्या देशाला, समाजाला लागलेली कीड आहे. तर हा जो भ्रष्टाचार आहे तो नक्की काय आहे, भ्रष्टाचार कशाला म्हणतात, तो रोखायचा कसा आणि एक सामान्य नागरिक म्हणून, सामान्य माणूस म्हणून आपला त्यामध्ये सहभाग जो आहे हा भ्रष्टाचार रोखण्यामध्ये तो कशा पद्धतीने असायला पाहिजे, या सगळ्याविषयी आज आपण चर्चा करणार आहोत. आपण कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत, पण तत्पूर्वी पाहणार आहोत एक छोटीशी ध्वनिचित्रफीत. पाहूया. दरवर्षी 26 ते 31 ऑक्टोबर दरम्यान दक्षता जनजागृती सप्ताह साजरा केला जातो. या वर्षी हा सप्ताह केंद्रीय दक्षता आयोगाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर या कालावधीत आयोजित करण्यात येत आहे. सप्ताहाचे बोधवाक्य स्वतंत्र भारत 75 सचोटीतून आत्मनिर्भरतेकडे असे आहे. सार्वजनिक जीवनात प्रामाणिकपणा आणि सत्यनिष्ठा याबद्दलच्या दृढ निश्चयाचे बळकटीकरण करण्यासाठी नागरिकांच्या सहभागाने हा सप्ताह साजरा करण्यात येतो. याविषयी अधिक माहिती जाणून घेऊया आजच्या कार्यक्रमात. आपण भारतीय स्वातंत्र्याचं अमृत महोत्सवी वर्ष साजरं करतोय आपण सगळेजण. आणि सर पुन्हा एकदा आपलं कार्यक्रमात स्वागत करते. आणि हा जो सप्ताह आहे दक्षता जनजागृती सप्ताह, तर याबद्दल तुम्ही काय सांगाल? सेंट्रल विजिलन्स कमिशन, केंद्रीय दक्षता आयोग यांचे ते नोडल एजन्सी आहे. यांचे इन्स्ट्रक्शन्स प्रमाणे पूर्ण देशामध्ये विजिलन्स अवेअरनेस वीक दक्षता जनजागृती अभियान 2021 याचे आयोजन करण्यात येत आहे. 26 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर पर्यंत याचे आयोजन पूर्ण देशामध्ये, सर्व राज्यामध्ये, सर्व शासकीय यंत्रणामध्ये करण्यात येत आहे. या वर्षीचा जो थीम आहे तो आहे इंडिपेंडेंट इंडिया एट 75 सेल्फ रिलायन्स विथ इंटिग्रिटी. स्वतंत्र भारत 75 वर्ष सेल्फ रिलायन्स विथ इंटिग्रिटी, या हा जो आहे तो मेन थीम आहे या वर्षीचा. या सप्ताहाचे आयोजन प्रत्येक वर्षी 31 ऑक्टोबर ज्या आठवड्यामध्ये असतो त्या आठवड्याचे ऑक्टोबरच्या एंडमध्ये, त्या आठवड्याच्या एंडमध्ये करण्यात येत असतो. त्याच्या मागे जो कारण आहे तो असा आहे की स्वतंत्र भारताचे जे पहिले गृहमंत्री होते माननीय आदरणीय सरदार वल्लभभाई पटेल, त्यांचा जन्मदिवस 31 ऑक्टोबरला असतो. त्या निमित्ताने पूर्ण देशामध्ये जनजागृतीसाठी या सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असतो. या सप्ताहाचे दरम्यान भारत देशामध्ये, सर्व राज्यामध्ये, सर्व ठिकाणी जनजागृती, जनतामध्ये अँटी करप्शनचे बद्दल, करप्शनचे विरुद्ध मोहीमसाठी जास्तीत जास्त अवेअरनेस कशा करण्यात येईल त्याच्यासाठी या आठवड्याचे आयोजन करण्यात येत आहे. याच्यामध्ये जे शासनाचे सर्व अंग आहेत, सर्व डिपार्टमेंट्स आहेत, ते याचे आयोजन करतात आणि लोकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती व्हावी याच्यासाठी ते सगळं करण्यात येत आहे. राज्यांमध्ये जे अँटी करप्शन ब्युरो असते, अँटी करप्शन ब्युरो ते नोडल एजन्सी आहे. ते नोडल एजन्सी म्हणून काम करतात आणि शासनाचे जे सर्व अंग आहेत त्याच्यामध्ये याचा साजरा करण्यात येत असतो.
याच्यामध्ये जेवढे सगळे स्टेक होल्डर्स आहेत, मुख्यतः सामान्य व्यक्ती, देशाचे जे सिटीजन्स आहेत, त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त या विषयावर कसं जनजागृती करणे शक्य होईल त्याच्यासाठी ह्याचे आयोजन करण्यात येत आहे. आणि जे आपले पब्लिक डिपार्टमेंट्स आहेत, पब्लिक सर्व्हंट्स आहेत, ते त्यांच्यासाठी प्लेज पण असते. इंटिग्रिटी प्लेज फॉर सिटीजन्स पण आहे, इंटिग्रिटी प्लेज फॉर ऑर्गनायझेशन्स पण आहेत. 2 इंटिग्रिटी प्लेजेस आहेत आणि जास्तीत जास्त जनजागृतीचे प्रोग्राम आम्ही करतो आहे. याच्यासाठी वेगवेगळे प्रकारचे आमचे कॅम्पेन्स आहेत जे या आठवड्या दरम्यान आम्ही चालवतो. बरोबर आहे सर, हा अतिशय एक महत्त्वाचा असा विषय आहे आणि तुम्ही सांगितलं की वेगवेगळ्या माध्यमांमधून ही जी जनजागृती आहे ती केली जाते, पण देशातल्या जनतेसाठी सर्वसामान्य लोकांमध्ये ही जनजागृती व्हावी यासाठी काही वेगळे प्रयत्न आहेत का? आपण वर्षभरात सगळे जे आमचे अवेअरनेस आहे ते करतो आहे, पण या आठवड्यामध्ये फोकस आमचा जास्त असतो. आणि जे मेन स्टेक होल्डर्स आहेत ज्यांच्यासाठी हा विषय सर्व जास्त महत्त्वाचा आहे तो आहे सामान्य व्यक्ती. कारण की देशाची आर्थिक, राजनैतिक, सामाजिक प्रगतीमध्ये करप्शन जो आहे तो एक मोठा अडथळा आहे. जेव्हापर्यंत हा अडथळा पूर्णपणे दूर होत नाही, इरॅडिकेट होत नाही, तेव्हापर्यंत भारत शासनाचे आणि राज्य शासनाचे जे लोकहिताचे प्रोग्राम आहेत त्यांचा पूर्ण फायदा सर्व बेनिफिशियरीजला मिळत नाही. त्यांना या सर्व स्कीम्सच्या, लोकहितांची जे स्कीम्स आहेत त्यांच्या पूर्ण बेनिफिट मिळावे, त्याच्यासाठी हे आहे की जेणेकरून ते अडथळे आहेत ते दूर व्हावे आणि जे करप्ट लोक आहेत, जे करप्ट पब्लिक सर्व्हंट आहेत त्यांच्या विरुद्ध कारवाई व्हावी आणि या स्कीमचा जास्तीत जास्त फायदा सर्वसामान्य जनतेला मिळावे, त्याच्यासाठी हा प्रोग्राम आहे. दुसरा की या आठवड्या दरम्यान आम्ही जे वेगवेगळे आमचे प्रोग्राम्स आहेत ते आम्ही करतो आहे. एक तर सर्वसामान्य जनतामध्ये सर्वात अवेअरनेस व्हावी याच्यासाठी जेवढे मीडियम्स आहेत, इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल, न्यूजपेपर्स असतील, केबल टीव्ही असतील किंवा जे मोबाईल टेलिफोन सर्व्हिस प्रोव्हायडर्स आहेत, यांच्या मार्फतीने पण आम्ही जास्तीत जास्त बल्क मेसेजेस सामान्य जनताला पाठवतो. त्याच्यामध्ये सर्व आमचे नंबर्स असतात, सर्व आमचे ईमेल ID वगैरे असतात, जेणेकरून जर कोणालाही भ्रष्ट अधिकाऱ्यांचे, पब्लिक सर्व्हंट्सचे विरुद्ध तक्रार द्यायची असेल तर त्यांना सुलभ पद्धतीने ही माहिती मिळावी आणि ते कारवाई करू शकणार, ते माहिती देऊ शकणार, त्याचा एक हा भाग असतो. सेकंडली जे सर्व महत्वाचे डिपार्टमेंट्स आहे तिथे आम्ही जातो आहे. आमचे लोक अधिकारी, ACP, PI आणि आमचे कर्मचारी जातात, तिथे अवेअरनेस क्रिएट करतात. आणि त्याशिवाय जे महत्वाचे ठिकाण आहेत, डिपार्टमेंट्स असतील किंवा जे पब्लिक प्लेसेस आहेत जसं रेल्वे स्टेशन, बस स्टँड्स किंवा इतर महत्वाचे मार्केट्स, तिथे आम्ही बॅनर्स लावतो, पॅम्फलेट्स वाटप करतो किंवा बाकी जे माध्यम आहेत त्यांच्या सर्व पद्धतीने जास्तीत जास्त सामान्य जनतेला कशा माहिती मिळावी ते आम्ही करतो आहे. त्याच्याशिवाय दुसरा जो एक महत्वाचा विषय असतो जो वर्षभरात चालू असतो, एखाद्या ठिकाणी अँटी करप्शन ब्युरोनी जर केस केला एखादे भ्रष्ट अधिकाऱ्याच्या विरुद्ध, कर्मचाऱ्याच्या विरुद्ध, तेव्हा आम्ही प्रेस नोट इश्यू करतो आणि प्रेस नोट मध्ये पण आमची ही सर्व डिटेल्स असतात की कोणीही आपल्याकडून जर लाच मागत असेल किंवा आपल्याला बिनावजह या विषयावर त्रास देत असेल तर हे नंबर्स आहेत, हा ईमेल ID आहे, हा टोल फ्री नंबर आहे, याच्यावर आपण आमच्याशी संपर्क साधा. कोणालाही लाच देऊ नका आणि भ्रष्ट जे अधिकारी आहे जे आपल्याला त्रास देत आहेत बिनावजह त्यांच्या विरुद्ध कारवाईसाठी आपण पुढे या. नक्कीच. आपण हे जे टोल फ्री क्रमांक आहेत ते आपण आपल्या स्क्रीनवर आता बघू शकताय आणि आपल्या कार्यक्रमाच्या दरम्यान देखील हे जे टोल फ्री नंबर आहेत, ईमेल ID आहेत, हे वारंवार आपल्याला दाखवण्यात येणार आहेत. सर, जेव्हा आपण म्हणतो की भ्रष्टाचार, तर तेव्हा भ्रष्टाचार ह्या शब्दाची काही व्याख्या आहे का किंवा कुठल्या गोष्टीला भ्रष्टाचार म्हणावं? एक सर्वसामान्य व्यक्तीसाठी भ्रष्टाचार म्हणजे मी लीगल डेफिनेशन ना देताना असे सांगतो जेणेकरून सुलभ पद्धतीने ते कळेल. शासनाने आपल्याला बरेच अधिकार दिलेले आहेत, कॉन्स्टिट्यूशननी सर्वसामान्य जनताला अधिकार दिलेले आहेत, त्याच्याशिवाय सर्व्हिसेस ऍक्ट पण आहे. तर कोणताही काम शासनाकडे जर एक सामान्य व्यक्तीचा असेल, सिटीजनचा असेल, तर त्याच्यासाठी टाइम लिमिट पण आहे. त्या पिरियड दरम्यान तो काम झाला पाहिजे. त्या कामासाठी शासनाने जर काही फी डिसाईड केली असेल, ते फी भरल्यानंतर
वेळ मर्यादेत तो काम झाला पाहिजे. पण कधी कधी असा होत नाही. काही अधिकारी, मी परत सांगतो की काही अधिकारी, सर्व नाही, काही अधिकारी ते गैर पद्धतीने ते कामाला अडकावून ठेवतात आणि त्या व्यक्तीकडून ते काही पैशाची किंवा दुसरे अनड्यू ॲडव्हान्टेजची डिमांड करतात. फॉर एक्झाम्पल, एखाद्या माणसाने जर राशन कार्डसाठी एखादी ॲप्लिकेशन दिली किंवा पासपोर्टसाठी दिली किंवा काही दुसरा त्यांना लायसन्स पाहिजे खाद्यपदार्थाचा किंवा काही इतर असेल, तर तो वेळेवर त्याला मिळाला पाहिजे जर त्यांनी सर्व पेपरवर्क पूर्ण केला असेल आणि तो एलिजिबल असेल. असा होत असताना पण कधी कधी काही अधिकारी, काही पब्लिक सर्वंट त्यांच्याकडून काही पैशाची डिमांड करू शकतात. ही जी लाच आहे ती भ्रष्टाचाराच्या पार्ट आहे. ते आमचे नागरिकांनी नाही दिला पाहिजे. दुसरा उदाहरण क्रिमिनल मिसकंडक्ट. एखादा कॉन्ट्रॅक्ट अवॉर्ड करताना किंवा एखादा डिसिजन घेताना जर अनड्यू ॲडव्हान्टेजसाठी किंवा काही चुकीचे हेतूनी एखादा डिसिजन घेण्यात आला तर तो क्रिमिनल मिसकंडक्ट पण भ्रष्टाचारचा पार्ट आहे. थर्डली, एखादे पब्लिक सर्वंटनी, शासकीय अधिकारी कर्मचारीनी जर त्यांची लीगल इन्कम पेक्षा जास्त त्यांच्याकडे डिस्प्रपोर्शनेट असेट असतील, हा पण भ्रष्टाचारचा पार्ट आहे. तर हे 3 मेन पार्ट्स आहेत ज्याच्यावर आमचा फोकस असतो. इतर पण काही असू शकतात, पण एक साधारण डेफिनेशनसाठी समजावण्यासाठी हे 3 मेन त्याचे कॅटेगरायझेशन्स आहेत. बरोबर आहे. म्हणजे हे 3 महत्त्वाचे जे भाग आहेत ते सरांनी सांगितलेले आहेत. पण भ्रष्टाचार मुळात हा जो विषय आहे तो आणखी गहन आहे. त्याच्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत आणि त्याच्या विरोधात आपण कशा पद्धतीने उतरू शकतो, आपल्या पातळीवर आपण काय करू शकतो याविषयी देखील माहिती घेणार आहोत कार्यक्रमातून. आत्ता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. दक्षता जनजागृती सप्ताह चालू आहे आणि त्यानिमित्त आहे आपला खास कार्यक्रम. समाजाला लागलेला मोठा आजार म्हणजे भ्रष्टाचार असं म्हटलं जातं आणि त्यावरील उपाय म्हणजे पारदर्शकता. भ्रष्टाचार मुक्त भारताच्या दिशेने आपण चाललेलो आहोत आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम सर. सर, तुम्ही मगाशी सांगितलं की भ्रष्टाचाराचे साधारण ढोबळमानाने एक 3 प्रकार आहेत. तर भ्रष्टाचार आणि लाच, तर ह्यामध्ये कुठल्या कुठल्या गोष्टींचा समावेश होऊ शकतो? जसा की मी आपल्याला मागच्या प्रश्नाचे उत्तरमध्ये सांगितलं, कोणताही असं काम जे शासनाने डिसाईड केलेलं आहे किंवा त्या कामासाठी जर काही फी शासनाने डिसाईड केलेली आहे, त्याच्याशिवाय जर कोणत्याही कारणामुळे कोणताही पब्लिक सर्वंट काही पैसे मागत असेल किंवा दुसरा कोणताही प्रकारचा अनड्यू ॲडव्हान्टेज मागत असेल, पैसे ना मागताना दुसरे पण काही वस्तू मागू शकतात, ते काइंड मध्ये असू शकतात किंवा दुसरा काही फेवर असू शकतो, हे सगळं लाच मध्ये आहे. आणि ते आपले नागरिकांनी द्यायची गरज नाही, कारण की शासनाने सर्व रूल्स, सर्व प्रोसिजर्स फिक्स केलेले आहेत. फॉर एक्झाम्पल, मी जसं अगोदर सांगितलं, एखाद्या डिपार्टमेंट कडून एखादा आपल्याला लायसन्स पाहिजे असेल आणि तो लायसन्सची टाइम लिमिट पण जास्तीत जास्त केसेसमध्ये फिक्स करण्यात आलेली आहे की एवढे दिवसात मिळाला पाहिजे. त्या लायसन्ससाठी जेवढे डॉक्युमेंट्स आहेत ते त्या व्यक्तीने, त्या नागरिकांनी सादर केलेले आहेत आणि त्यांचे डॉक्युमेंटमध्ये काही कमी नाही आहे, तर तो वेळेवर मिळाला पाहिजे. जर तसा न होताना ते काही हिंट देतात किंवा काही सांगतात की आपण आम्हाला एवढे पैसे द्या, आम्ही तुम्हाला लवकर करून देऊ, किंवा तुमचे याच्यामध्ये ही कमी आहे पण ते कमी दूर करून आम्ही तुम्हाला लायसन्स देऊ, ते त्याच्यासाठी तुम्ही एवढे पैसे द्या किंवा काइंड मध्ये आम्हाला असा द्या, ते सगळं लाच मध्ये आहे. तर तसा नाही दिला पाहिजे. असा कोणती तक्रार, डिमांड आपल्याकडे जर कोणतीही पब्लिक सर्वंटनी केली तर लगेच अँटी करप्शन ब्युरोला अप्रोच झाले पाहिजे. नक्कीच. म्हणजे फक्त पैसेच नाही तर इतरही काही गोष्टी जर असतील, एखादी वस्तू असेल किंवा एखादं दुसरं काम करून द्या, असं जर काही मागणी असेल तर ती देखील लाच ह्याच्यामध्येच तुम्ही जसं सांगितलं की तशी ती गणना केली जाते, मोडली जाते. सर, लाचलुचपत प्रतिबंध विभाग हा जो आहे तर ह्या विभागाची रचना साधारण कशी असते आणि त्यांची कार्यपद्धती काय असते हे जाणून घ्यायला आवडेल. 1947 मध्ये स्वातंत्र्यानंतर ऑलरेडी तो डिपार्टमेंट होता, पण त्याची थोडीफार रिस्ट्रक्चरिंग झाली, थोडा रिनेमिंग झाली. अगोदर अँटी करप्शन आणि प्रोहिबिशन इंटेलिजन्स ब्युरो पण नाव होता, पण नंतर तो अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्र राज्यामध्ये या नावाने तो
मेन आपला जो अँटी करप्शन विंग आहे तो अंग आहे शासनाचा, तो एस्टॅब्लिश झालेला आहे. अँटी करप्शन ब्युरो महाराष्ट्रासाठी डीजी रँकचे एक अधिकारी असतात, ज्यांचं नाव पद आहे डायरेक्टर जनरल अँटी करप्शन ब्युरो. त्यांच्या हाताखाली 2 ऍडिशनल डीजी रँकचे अधिकारी असतात. त्याशिवाय पूर्ण राज्य जो आहे तो अँटी करप्शन साठी 8 परिक्षेत्रामध्ये डिवाइड करण्यात आलेला आहे. नागपूर रेंज, अमरावती रेंज, नांदेड रेंज, औरंगाबाद रेंज, त्यानंतर ठाणे रेंज, नाशिक रेंज, पुणे आणि मुंबई परिक्षेत्र. 7 परिक्षेत्रासाठी एसपी रँकचे अधिकारी आहेत, ते प्रभारी असतात आणि मुंबईसाठी डीआयजी रँकचे अधिकारी आहे, तो प्रभारी असतो. एक एडीजी यांच्या हाताखाली 4 परिक्षेत्र असतात. फॉर एक्झाम्पल, एक एडीजी यांच्या हाताखाली मुंबई परिक्षेत्र, पुणे, नांदेड आणि औरंगाबाद परिक्षेत्र आहे आणि दुसरे जे एडीजी आहे ऍडिशनल डीजी साहेब यांच्या हाताखाली अमरावती, नागपूर, ठाणे आणि नाशिक रेंज आहे. याप्रमाणे पूर्ण राज्य 2 एडीजींचे हे आहेत आणि सर्व लोक डायरेक्टर जनरल एसीबीला रिपोर्ट करतात. एक रेंजमध्ये फॉर एक्झाम्पल अमरावती रेंजमध्ये 5 जिल्हे आहेत. अमरावती, बुलढाणा, यवतमाळ, वाशिम आणि अकोला. प्रत्येक जिल्ह्यासाठी एक असिस्टंट कमिशनर ऑफ पोलीस किंवा डीवायएसपी रँकचा अधिकारी असतो, तो प्रभारी असतो आणि तो सगळा कामकाज अँटी करप्शनच्या त्या जिल्ह्याच्या स्तरावर बघतो. असा आमची संरचना आहे. प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये असिस्टंट कमिशनर किंवा डीवायएसपी किंवा पीआय रँकचे अधिकारी आणि बरेचसे कर्मचारी असतात. बरोबर आहे. म्हणजे प्रत्येक जिल्ह्याचा यामध्ये विचार गेलेला आहे आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये त्या विषयातील संदर्भात अधिकारी असतात. त्याचप्रमाणे आपल्याकडे जे टोल फ्री काही नंबर्स आहेत, काही ईमेल आयडीज आहेत की आपल्याला कुठेही काही आपल्याला जर तक्रार करावीशी वाटत असेल तर आपण ह्या टोल फ्री नंबरवर आपण संपर्क करू शकता. टोल फ्री क्रमांक आहे 1064. दुसरा एक इथे व्हॉट्सॲप नंबर देखील आहे 9930997700. हे दोन्ही नंबर्स आपण आपल्या स्क्रीनवर बघू शकताय. त्याचप्रमाणे कुठे तक्रार करायची असा जर आपल्याला प्रश्न आहे तर आपल्या स्क्रीनवर ते नंबर्स आपल्याला दिसतायत. वेबसाईट आपल्याला दिसतीये, तिथे आपण जरूर संपर्क साधू शकता. सर, आपण बघितलं की असे हे सगळे टोल फ्री क्रमांक आहेत. म्हणजे कुठल्याही सामान्य नागरिकाला कधीही जर तक्रार करावीशी वाटली तर नक्कीच ह्या सगळे जे नंबर्स आहेत आपल्या स्क्रीनवर आता आपण पाहिलेले त्याच्यावर आपण संपर्क करू शकतो. जेव्हा आपण म्हणतो की भ्रष्टाचाराला आपल्याला आळा घालायचा आहे तर तेव्हा भ्रष्टाचार मुळात पकडणं हे एक आव्हान असतं का, आणि त्यासाठी जी सापळा पद्धती आहे तर ती नक्की काय आहे याबद्दल सांगा. जसं की आपण स्क्रीनवर दाखवले ते 1064 आहे, तो तर पूर्ण राज्यासाठी टोल फ्री नंबर आहे. बरोबर. तर कोणी त्याच्यावर 1064 वर तक्रार देऊ शकतो. त्याच्यासाठी आता डिजिटल रेव्होल्यूशन, सोशल मीडिया रेव्होल्यूशनची एज आहे. त्याच्याशिवाय आम्ही एक व्हॉट्सअपचा नंबर पण दिलेला आहे, त्याच्यावर पण जे स्क्रीनवर दाखवला आपण तक्रार करू शकतात. आपली वेबसाईट आहे, ट्विटर अकाउंट आहे, ईमेलवर पण तक्रार देऊ शकतात. फॉर एक्झाम्पल, मुंबई परिक्षेत्रासाठी additionalcpacb@mahapolice.gov.in आहे. असे सगळे ऑप्शन्स आपले नागरिकांना आम्ही देण्यात आलेले आहेत. ते कोणत्याही पद्धतीने आपल्याकडे तक्रार करा. एकदा त्यांनी तक्रार केली, ईमेल पाठवला किंवा फोन केला तर त्याला आमचे अधिकारी त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करतात, त्यांना बोलून घेतात, त्यांच्याकडून तक्रार लिहून घेतात त्यांची भाषामध्ये. त्यांना मराठीत द्यायची असेल तर मराठीमध्ये घेतात. एखाद्या माणसाला फॉर एक्झाम्पल मुंबईसाठी हे जास्त ऍप्लिकेबल आहे, तर मराठीत नसेल तर हिंदीमध्ये किंवा काही दुसरं असेल, इंग्लिशमध्ये असेल, ते पण आम्ही घेतो. आणि त्यानंतर ती तक्रार घेतल्यानंतर आम्ही त्याच्याशी बोलतो डिटेलमध्ये, सगळा विषय समजून घेते आमचे जे अधिकारी असतात. त्यानंतर पंचाला बोलवण्यात येतात आणि तक्रार झाल्यानंतर, कन्फर्म झाल्यानंतर की याच्यामध्ये काही आपसी त्यांच्या काही कमर्शियल किंवा मॉनिटरी डिस्प्यूटचा पार्ट नाही आहे, तर त्यानंतर आम्ही डिमांड प्रूव्ह करतो, लाचेची मागणी. ती लाचेची मागणी प्रूव्ह झाल्यानंतर आम्ही ट्रॅप किंवा सापळाची कारवाई करतो. तर ही जी बेसिक पद्धत आहे ती अशी आहे: तक्रार, डिमांड व्हेरिफिकेशन आणि त्यानंतर ट्रॅप, एक्सेप्टन्स, कारवाई.
बरोबर आहे. आता सर्वसामान्य माणसांना जेव्हा हा लाचलुचपत विभाग आहे, तर ह्या लाचलुचपत विभागाच्या कामामधली जी पारदर्शकता आहे ती त्यांना कळायला पाहिजे, तर त्यासाठी काय आपले प्रयत्न सुरू आहेत? जे डिपार्टमेंटची आतमधली पारदर्शकता बद्दल बोलले तर सुरुवातीला जो फर्स्ट स्टेप आहे, अँटी करप्शन ब्युरो मध्ये डेप्युटेशन पोस्ट आहे ते महाराष्ट्र शासन पोलिसाची. जर इथे यायचे असेल तर त्यांची त्या अधिकारीची, संबंधित अधिकारी कर्मचाऱ्याची फार बारकाईने त्याची स्क्रुटनी होत असते, त्याचे रेकॉर्डची, त्याचे परफॉर्मन्सची, त्याचे इंटिग्रिटीची, ऑनेस्टीची, सगळा हे बडा सगळा करूनच त्यांची नेमणूक किंवा डेप्युटेशन अँटी करप्शनला होत असते. तो आमचा फर्स्ट स्टेज आहे की कोणताही चुकीचा अधिकारी कर्मचारी डिपार्टमेंट मध्ये नाही आला पाहिजे. हा महाराष्ट्र शासनाचा फार महत्वाचा अंग आहे. आणि आम्ही स्वतः जेव्हा दुसऱ्यांच्या विरुद्ध जे काही चुकीचे गैरकाम करणारे अधिकारी कर्मचारी आहेत दुसरे विभागाचे, त्यांच्यावर कारवाई करणार, तर आमचे अधिकारी जे आहे दे शुड बी बियॉन्ड एनी सस्पिशन, एनी रॉंग ऍक्टिव्हिटी. तेवढा आम्ही करतो आहे. त्याच्याशिवाय दुसरा आम्ही आमचे जे सिनियर अधिकारी आहेत किंवा मध्यम रँकचे अधिकारी आहेत ते पण प्रत्येक वेळी लक्ष देतात की सगळा जे कारवाई आहे ते व्यवस्थित चालू आहे किंवा नाही. आणि त्याशिवाय जे आमचे ट्रॅपची कारवाई असते किंवा बाकी क्रिमिनल मिसकंडक्ट किंवा इतर जे महत्वाचे काम आहे त्याच्यावर पण कंटिन्युअसली वरिष्ठ अधिकाऱ्यांचे सुपरविजन असतो. आणि एखादा जर नॉन मटेरियलाइज ट्रॅप झाला, एखादा ट्रॅप जर सक्सेसफुल झाला नाही, त्याच्या फार बारकाईने अवलोकन करण्यात येत असतो की तो कशामुळे झालेला नाही आहे. आणि त्यांची रिपोर्ट प्रत्येक युनिटला DGACB पर्यंत पाठवावा लागते. तो एकही जर ट्रॅप व्यवस्थित झाला नाही तर त्याच्यासाठी आम्ही फार बारकाईने बघतो की आमच्या सिस्टममुळे तर आमची कुठेही कमतरतामुळे तर तसा झालेला नाही आहे. जर तसा असेल तर ती त्रुटी ती कमी कशा दूर करता येईल त्याच्यावर पण आम्ही लक्ष ठेवतो आहोत. बरोबर. म्हणजे सगळ्यात महत्त्वाचं जे तुम्ही सांगितलं की मुळात जे ह्या विभागातले जे अधिकारी आहेत तर त्यांची तपासणी ही खूप अतिशय काटेकोरपणे केली जाते. सर, आपल्याला कार्यक्रमात एक फोन आलेला आहे. रवींद्र कुडाळकर आपल्याशी बोलतायत जळगावहून. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. स्वतः शैक्षणिक समुपदेशक आहे गेल्या 20-22 वर्षांपासून. माझा प्रश्न असा आहे की किंबहुना मला असं सुचवायचे की मुलांवर पालकांनी जर संस्कार चांगले केले की एकूणच म्हणजे पुढे जर तो मोठा झाला आणि करिअर मध्ये आला त्यांचा मुलगा किंवा मुलगी जे कोणी असेल पाल्य, तर भ्रष्टाचार होणे म्हणून एक सकारात्मक संस्कार लहानपणापासून केले. आणि त्याशिवाय शिक्षण तज्ञांनी शालेय पाठ्यपुस्तकांमध्ये जर नीतिमूल्य चांगली रुजवल्याच्या दृष्टीने भ्रष्टाचार विरोधक तर चांगले व्यक्तिमत्व घडले जाते. बरोबर आहे. भ्रष्टाचार प्रतिबंधक चळवळीमध्ये त्या मुलांचा मोठेपणी चांगला एक म्हणजे त्यामध्ये त्यांचं कॉन्ट्रीब्युशन राहील, योगदान राहील, या दृष्टीने साहेब काय सांगतील? धन्यवाद. धन्यवाद. सर, त्यांचा असा प्रश्न आहे की भ्रष्टाचार जो आहे तो लहानपणापासून कुठेतरी भ्रष्टाचार म्हणजे काय हे मुलांना कळत असतं, तर त्या विरोधात तो जो संस्कार आहे तो लहानपणापासून रुजवला गेला पाहिजे. लहान मुलांना पण हे कळलं पाहिजे की आपण कशा पद्धतीने मोठे झाल्यावर वागायला पाहिजे. तर त्याबद्दल तुमचं काय मत आहे? ते कुडाळकर साहेबांनी जे पॉइंट रेज केलेला आहे तो फार महत्वाचे आहे. कारण की कोणताही मोठा जर विषय असेल, मोठी प्रॉब्लेम असेल, तो फक्त स्टॅच्यूट पास करून, तो ऍक्ट पास करून दूर होत नाही. त्याच्यासाठी आपल्याला ते स्टॅच्युटरी लेवलवर आणि महत्वाचा विषय जे त्यांनी रेज केला की सामाजिक बदलाव जो झाला पाहिजे, जर तसा केला तर त्याचे रिझल्ट आपल्याला लवकर मिळतो, 100% मिळतो. जसं त्यांनी सांगितलेलं आहे की आपण जे पेरेंट्स आहेत त्यांनी त्यांचे मुलांना मुलींना हे संस्कार दिले पाहिजे की हा सामाजिक पण महत्वाचा विषय आहे की करप्शन कोणाही नाही केले पाहिजे. आम्ही कोणी आपल्याला डिमांड केली तर ते लाच नाही दिली पाहिजे. आणि जेव्हा ते हे मुले मुली मोठे होऊन शासकीय अधिकारी कर्मचारी होतील त्यांनी पण तसा नाही केला पाहिजे. तर हा यांचा मुद्दा जो आहे तो फार इट इज अ व्हेरी गुड पॉइंट रेज बाय. नक्कीच. म्हणजे मुळात हा जो संस्कार आहे तो जर लहान वयापासून आपल्यामध्ये रुजवण्यात आला, बिंबवण्यात आला जर लहान मुलांमध्ये, तर हीच मुलं जेव्हा उद्या देशाचे नागरिक बनतील तेव्हा ते अधिक सजग असतील, अधिक दक्ष असतील, अधिक जबाबदार असतील. आणखीही जाणून घेणार आहोत आपण कार्यक्रमातून ह्या संपूर्ण विषयाविषयी. आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. पाहत रहा हॅलो सह्याद्री.
नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. असं म्हणतात की पॉवर डझंट करप्ट पीपल, पीपल करप्ट पॉवर. म्हणजे आपण एखादं पद एखाद्याला जेव्हा मिळतं तेव्हा आपण म्हणतो की आता हे पद मिळालं म्हणजे इथे भ्रष्टाचार होणार किंवा भ्रष्टाचार असेल. पण खरं तर त्या पदाचा दोष नसतो किंवा ते पद कारणीभूत नसतं, तर कुठेतरी त्या अधिकाऱ्यांची जी एक मानसिकता आहे त्याचा महत्त्वाचा वाटा असतो. आणि ह्याच मानसिकतेला कुठेतरी छेद देण्यासाठी, या भ्रष्टाचाराला कुठेतरी आपल्या समाजातून पूर्णपणे घालवण्यासाठी आजचा आपला कार्यक्रम आहे दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त. आणि आपल्याला मार्गदर्शन करतात अप्पर पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम सर. सर, तुम्ही मगाशी सांगितलं की कशा पद्धतीने आपण तक्रार केली पाहिजे, जे आपले वेगवेगळे टोल फ्री क्रमांक आहेत ते वापरून किंवा ईमेल ID वापरून वेगवेगळ्या माध्यमातून आपण तक्रार करू शकतो. सर, अशा पद्धतीने तक्रार करणारे नागरिक आपल्याकडे आता आलेले आहेत का, आणि त्यांचे जे अनुभव आहेत ते तुम्ही काय सांगाल? जसं मी सांगितलेलं आहे की तक्रार करण्यासाठी वेगवेगळे आपल्याकडे माध्यम आहेत. ते टोल फ्री नंबर आहे, ईमेल आहे, त्याच्याशिवाय बाकीचे जे आपले ते व्हॉट्सअपवर पण तक्रार देऊ शकतात. त्यांनी तसा दिला तर त्यांना आम्ही कॉन्टॅक्ट करतो, त्यांची तक्रार घेतो आणि त्यांच्या विरुद्ध आम्ही कारवाई करत आहोत. आणि याच्यामध्ये नागरिकांनी भरपूर सहभाग असतो. ते पुढे येतात, कुठेही तक्रार, कुठेही त्यांच्याकडून लाचची डिमांड झाली तर ते आमच्याकडे येत आहेत. फॉर एक्झाम्पल 2019 मध्ये 18 मध्ये कोविडचे पूर्वीचे वेळेमध्ये महाराष्ट्रामध्ये जवळपास 900 केसेस ते पूर्ण राज्यामध्ये दाखल झालेले आहेत. तर एवढे लोक आमच्याकडे आले, एवढे 900 केसेस मध्ये काही काही केसमध्ये एकपेक्षा जास्त अधिकारी कर्मचारी पण असतात, तेवढे आरोपी अटक झालेले आहेत. तर त्याचा फार डिटरंट इफेक्ट असतो आणि लोकांमध्ये पण कॉन्फिडन्स निर्माण होत असतो आणि जे करप्ट शासकीय अधिकारी किंवा कर्मचारी आहेत त्यांच्यामध्ये पण डिटरंट इफेक्ट त्याचा असतो. बरोबर आहे. आणि मग जेव्हा सामान्य नागरिक अशा पद्धतीची तक्रार घेऊन येतात किंवा त्यांनी जी फिर्यादीनी जी लाचेकरता जी रक्कम मागवलेली असते तर ती त्यांना परत देण्यात येते का, आणि ती साधारण किती दिवसात त्यांना परत मिळते? हा एक महत्त्वाचा विषय होतो, कारण की जर त्यांनी पैसे दिले, एखाद्या माणसानी फॉर एक्झाम्पल एखादे पब्लिक सर्वंटनी, करप्ट पब्लिक सर्वंटनी 1 लाखाची डिमांड केली तर तो 1 लाख रुपये जो आहे किंवा जे ब्राईब अमाऊंट आहे तो फिर्यादीला द्यावा लागतो. आमच्याकडे जमा ते करतात आणि त्याचा वापर या ट्रॅपसाठी, डिमांडसाठी करण्यात येत असतो. तर त्याची जर एवढी रक्कम केसेसमध्ये येऊन अडकली तर त्याला त्रास होऊ शकतो. तर तसा होऊ नये आणि याच्यामुळे लोक कमी येणार तक्रार देण्यासाठी, तसा होऊ नये त्याच्यासाठी शासनाने एक GR पण काढलेला आहे आणि त्या GR प्रमाणे 1 महिन्याच्या आत ते जेवढी ब्राईब अमाऊंटची रक्कम आहे ते आम्ही फिर्यादीला परत करतो. शासन त्याच्यासाठी, महाराष्ट्र शासन त्याच्यासाठी ACBला अमाऊंट जो आहे तो आम्हाला देऊन ठेवतो आणि त्याच्यामधून, त्या अकाउंटमधून आम्ही फिर्यादीला पैसे 1 महिन्याच्या आत परत करतो, जेणेकरून फक्त या कारणामुळे लोक तक्रार द्यायला घाबरू नये आणि ते तक्रार द्यायला पुढे जास्तीत जास्त प्रमाणे येतील. बरोबर आहे. आता हे झालं शासकीय यंत्रणेबाबत, पण काही खाजगी इसम असतील किंवा एखादी खाजगी कंपनी आहे की जिथे अशा पद्धतीने लाच दिली जाते, घेतली जाते, तर त्याबाबत काय तरतूद आहे? कायद्यामध्ये जी तरतूद आहे ती अशी आहे की शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतः डिमांड केली तरी पण तो अँटी करप्शनची ट्रॅपमध्ये ते याच्यामध्ये असतो. आणि एखाद्या वेळी बरेचसे असे जे आहे अधिकारी कर्मचारी जे करप्ट आहे ते स्वतः न मागता ते एखादे त्यांचे प्रायव्हेट माणसा थ्रू पण मागतात, ज्याला थर्ड पार्टी किंवा नॉर्मल भाषामध्ये दलाल पण आम्ही म्हणतो. तर त्यांचे थ्रू पण ते मागू शकतात. पण त्यांचे थ्रू पण त्यांनी मागितला आणि आमची कारवाई दरम्यान असा प्रूव्ह झाला, त्याची आम्ही दक्षता घेतो की जर एखादे असे करप्ट अधिकारी कर्मचारीनी दलालाच्या मार्फतीने किंवा प्रायव्हेट पर्सन किंवा थर्ड पार्टीच्या मार्फतीने ते करतायत तर त्याची पण आम्ही दक्षता घेतो की त्यांच्यासाठी तो करतो आहे ते आम्ही केसमध्ये निष्पन्न करतो आणि तो थर्ड पार्टी प्रायव्हेट पर्सनवर पण गुन्हा दाखल करणं शक्य आहे, करण्यात येत असतो. आणि जो अधिकारी
आणि कर्मचारी ज्यांच्यासाठी यांनी केलेला आहे आणि आमची कारवाई दरम्यान जर तसा निष्पन्न झालेला असेल तर त्याच्यावर पण आम्ही जास्तीत जास्त केसेसमध्ये कारवाई करतो आहे. बरोबर आहे. तुम्ही सांगितलं की जे लाच घेणारे असतात तर त्यांच्यावर तर कारवाई केली जातेच, पण जे लाच देणारे असतात तर त्यांच्यावर देखील काही गुन्हा दाखल होतो का किंवा त्यांच्यावर काही कार्यवाही होते का? कायद्यामध्ये 2018 मध्ये जे चेंजेस झालेले आहेत त्याच्यामध्ये पण त्याच्यासाठी एक स्पेसिफिक सेक्शन 8 समाविष्ट करण्यात आलेलं आहे. बरं. सेक्शन 8 प्रमाणे जर एखादे व्यक्तीने एखादे शासकीय अधिकारीला किंवा कर्मचारीला लाच देण्याचा प्रयत्न केला किंवा लाच दिली तर ब्राइब गिव्हिंग जो आहे तो पण ऑफेन्स आहे, तो पण गुन्हा आहे. मागच्या वर्षी यावर्षी 2021 मध्ये असा झालेला आहे. फक्त मी उदाहरणार्थ सांगतो, जस्ट एन एक्झाम्पल, की एक बार ओनरनी एक्साइजचे एक अधिकारीला ब्राइब देऊन लाच देऊन त्यांच्याकडून त्यांच्या लायसन्स चुकीची पद्धतीने प्राप्त करण्याचा प्रयत्न केला. एक्साइज डिपार्टमेंटचे त्या अधिकारीने आमच्याकडे तक्रार केली आणि त्या तक्राराच्या आधारावर त्या बार ओनर त्या प्रायव्हेट माणसाला अटक करण्यात आलेला आहे. आणखी पण असे केसेस बरेचसे आहेत, फक्त उदाहरणासाठी मी हे सांगितलेलं आहे. तर आता सध्याच्या ऍक्ट प्रमाणे तो पण स्पेसिफिक ऑफेन्स, स्पेसिफिक गुन्हा आहे. बरोबर. म्हणजे लाच घेणे हा जसा गुन्हा आहे तसंच लाच देणे हा देखील गुन्हा आहे. मला वाटतं की याची पण सगळ्या लोकांमध्ये वाच्यता होणं हे खूप गरजेचं आहे. सर, भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी कोणकोणते प्रतिबंधात्मक उपाय आपल्याकडून केले जातात? भ्रष्टाचार समाजचे जे आपले डेव्हलपमेंटचे आहे सर्व आस्पेक्ट्सला ऍडव्हर्सली इफेक्ट करतो. त्याच्यासाठी आम्ही पण प्रोएक्टिव्हली बरीचशी कारवाई करतो आमचे डिपार्टमेंट. त्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल एखाद्या डिपार्टमेंटचे विरुद्ध किंवा एखाद्या अधिकारीचे विरुद्ध जर जास्त तक्रार येत असतील तर त्या डिपार्टमेंटला पण आमचे लोक जातात. तिथे जे नागरिक आहेत ते त्यांच्या कामासाठी जे आलेले आहेत त्यांना पण आम्ही भेटतो, आमचे अधिकारी कर्मचारी, आणि त्यांची काही तक्रार असली तर त्यांना तिथे पण भेटून आम्ही त्यांची तक्रार घेतो. आणि जो कोणी अधिकारी पब्लिक सर्वंट त्यांना त्रास देत असेल, त्यांच्याकडून लाच घेत असेल तर प्रोएक्टिव्हली आम्ही जाऊन त्यांच्या विरुद्ध कारवाई करतो आहे. त्याच्याशिवाय आमच्याकडे सोर्स इन्फॉर्मेशनचा पण एक तरीका आहे. एखाद्या अधिकारीकडे जेव्हा आम्हाला माहिती मिळाली कोणत्याही सोर्सनी की त्यांच्याकडे जे ॲसेट्स आहेत ते डिस्प्रपोर्शनेट टू त्यांची इन्कम आहे, जेवढी त्याची इन्कम आहे त्याच्यापेक्षा फार जास्त ॲसेट्स आम्हाला दिसत आहेत, तर त्या सोर्स इन्फॉर्मेशनच्या आधारावर पण डिस्प्रपोर्शनेट ॲसेट्सची आम्ही कारवाई करतो आहे. त्याच्याशिवाय वर्षभरात आपला अवेअरनेसचा प्रोग्राम चालू असतो. आता या आठवड्यामध्ये जास्त इंटेन्सिव्हली चालू आहे, पण हा पूर्ण प्रोग्राम जो अवेअरनेस आहे सामान्य व्यक्तींसाठी, नागरिकांसाठी, तो चालू असतो. जेणेकरून कोणतीही माहिती त्यांच्याकडे असेल तर ते देऊ शकणार. ते आम्हाला ईमेल पाठवतात, फोन करतात, बरीचशी माहिती ते देतात आम्हाला. आणि त्याच्याशिवाय जे आमचे बॅनर्स आहेत, पोस्टर्स आहेत, बाकीचे जे आमचे सिस्टम आहे त्यांच्या थ्रू पण आम्ही प्रोएक्टिव्हली हे बघतो आहे की कोणी पब्लिक सर्वंट लोकांना लाचसाठी त्रास देऊ नये. जर तसा असेल तर त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात येत असते. नक्कीच. म्हणजे खरं तर लाचलुचपत हा जो प्रकार आहे किंवा लाच घेणे किंवा देणे हा जो प्रकार आहे तो अगदी छोट्या पातळीपासून मोठ्या पातळीवर जर होत असेल तर त्याला नक्कीच प्रतिबंध घालणं हे गरजेचं आहे आणि त्यासाठी सर्वसामान्य नागरिकांनी यामध्ये पुढाकार घेणं हे देखील गरजेचं आहे. आपण आणखी जाणून घेणार आहोत या महत्त्वाच्या विषयाबद्दल. आता थांबतो एका छोट्याशा विश्रांतीसाठी. पाहत रहा हॅलो सह्याद्री. नमस्कार. विश्रांतीनंतर सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करते. दक्षता जनजागृती सप्ताह आहे, त्यानिमित्त आपला खास कार्यक्रम आहे आणि आपल्याला मार्गदर्शन करतायत मुंबईच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे अप्पर पोलीस आयुक्त लक्ष्मी गौतम सर. आपल्याला एक फोन आलेला आहे जामखेडहून. दादा उबाळे आपल्याशी बोलतायत. नमस्कार, आपला प्रश्न विचारा. सर, माझा प्रश्न असा आहे की वाहतूक पोलीस सर्वसामान्य लोकांकडून जी 100-200 रुपये अशा प्रकारची लाच घेत असतात त्याची तक्रार कुठे केली पाहिजे त्याबद्दल सांगा सर. धन्यवाद सर. खरं तर सामान्य नागरिकांना खरं तर भेडसावणारा हा प्रश्न आहे. तुम्ही काय सांगाल यावर? जर कोणी जसं आपण सांगितले की ट्रॅफिक पोलीसचे अधिकारी कर्मचारी आपल्याकडून चुकीने पैसे मागत असेल तर आपण मला वाटते नगर जिल्ह्यामधून कॉल करतायत, तर आपण नगरचे जे
अँटी करप्शन ऑफिस आहे नगरमध्ये, तिथे जाऊन तक्रार देऊ शकतात. नगरमध्ये ACBच्या ऑफिस आहे, SP ऑफिसच्या जवळ, तिथे जाऊन तक्रार दिली तर संबंधितांच्या विरुद्ध कारवाई करण्यात येईल. त्याचप्रमाणे तिकडे तर आपण नक्कीच जाऊ शकता. त्याचप्रमाणे आपले जे टोल फ्री क्रमांक आहेत सर, त्याच्यावर पण आपण तक्रार देऊ शकतो, किंवा जे व्हॉट्सॲप नंबर आहे, जो ईमेल ID आहे, जो आपण वारंवार आपल्या स्क्रीनवर दाखवतोय, तर त्याच्यावर देखील आपण कुठल्याही प्रकारची जी आपली काही तक्रार असेल ती नोंदवू शकता. टोल फ्री क्रमांक आहे 1064 आणि व्हॉट्सॲप क्रमांक आहे 9930997700. त्याचप्रमाणे वेबसाईट आपल्याला इथे दिसत आहे, ईमेल ID दिसत आहे, आणि समाज माध्यमांच्या माध्यमातून देखील आपण ही जी तक्रार आहे ही नोंदवू शकता. सर, लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियम 1988 मध्ये होता, तर त्यामध्ये आता काही सुधारणा करण्यात आलेल्या आहेत का, आणि त्या कशा पद्धतीच्या आहेत? याच्यामध्ये काही महत्त्वाची बदल करण्यात आलेले आहे ॲक्टमध्ये. 2018 मध्ये एक महत्त्वाचा जो चेंज आहे की कोणतेही अगोदर काही केसेसमध्ये असा पण निदर्शनास आला की काही शासकीय अधिकारी आणि कर्मचारी जे इमानदार होते त्यांच्या विरुद्ध पण काही विशिएटेड कॅम्पेनमुळे किंवा काही चुकीची तक्रारमुळे त्यांच्यावर अन्याय झाला. तसा होऊ नये. जे इमानदारीने काम करणारे पब्लिक सर्वंट्स आहेत, शासकीय अधिकारी आहेत, त्यांच्या विरुद्ध चुकीची कारवाई होऊ नये, त्याच्यासाठी केंद्र सरकारने ॲक्टमध्ये चेंज केलेला आहे. आणि त्याप्रमाणे आता फॉर डिसिजन्स टेकन और रिकमेंडेशन्स मेड, त्यांनी काही डिसिजन घेतला एखाद्या अधिकारीने किंवा काही रिकमेंडेशन केली फाईलवर, तर त्याच्यासाठी जर काही तक्रार आली तर त्या तक्रारामध्ये इन्क्वायरी करण्यासाठी किंवा तपास करण्यासाठी अगोदर आपल्याला त्यांचे सक्षम अधिकारी किंवा शासनाची परवानगी घेण्याची गरज आहे. तो एक मोठा बदलाव ॲक्टमध्ये करण्यात आलेला आहे. हा एक महत्त्वाचा बदलाव आहे. बरोबर आहे सर. खरं तर मगाचपासून आपण सांगतोय की वेगवेगळ्या माध्यमांमधून कशा पद्धतीने तक्रार नोंदवता येते. पुन्हा एकदा आमच्या सगळ्या दर्शकांसाठी काय सांगाल की आपल्याला तक्रार नोंदवायची आहे ती किती वेळात आणि किती लवकर नोंदवायला पाहिजे आणि कशी नोंदवायला पाहिजे? जसं मी सांगितलेलं आहे की आम्ही जनतेची सोयीसाठी वेगवेगळे माध्यम जे आहेत ते त्यांना उपलब्ध करून दिलेले आहेत. कोणत्याही अधिकाऱ्यांनी आपल्याकडून जर डिमांड केली, लाच मागितली, तर कोणत्याही परिस्थितीत त्यांना लाच द्यायची नाही आहे. कारण की जर तसा झाला तो फक्त तुमच्याकडूनच लाच घेणार नाही, त्याच्यामुळे एक मोठी प्रॉब्लेम निर्माण होईल, त्याला सवय लागेल आणि समाजाला मोठं नुकसान होईल, देशाची राज्याची डेव्हलपमेंटला त्याचा ॲडव्हर्स इम्पॅक्ट बसणार. तर इमिडिएटली आपण 1064 1064 जो टोल फ्री नंबर आहे त्याच्यावर पण कॉल करू शकतात. त्याच्याशिवाय फॉर एक्झाम्पल मुंबई युनिटसाठी आमच्याकडे 24921212 मोबाईल नंबर लँडलाईन नंबर आहे, त्याच्यावर करू शकतात. आपण ईमेल करू शकतात. आपण व्हॉट्सअपवर पण तक्रार करू शकतात. आपण कोणत्याही पद्धतीने जर आमच्याकडे तक्रार केली तर आमचे अधिकारी आपल्याशी कॉन्टॅक्ट करणार आणि पुढची जी कारवाई आहे ते करणार. पुढची कारवाई म्हणजे आपल्याकडून संबंधितांच्या विरुद्ध आपण तक्रार देतील, कसा झालेला आहे, काय मॅटर आहे, कशामुळे किती त्यांनी लाच मागितलेली आहे आणि त्यांनी कुठे बोलवलेलं आहे तुम्हाला, ते सगळे डिटेलमध्ये आपल्याकडून समजण्यात घेईल. त्यानंतर आपली तक्रार नोंद करण्यात येईल आणि त्यानंतर जी पुढची कारवाई आहे आमची लाच मागणीची, डिमांड व्हेरिफिकेशन आणि ट्रॅपची, ॲक्सेप्टन्सची, तशी कारवाई करण्यात येईल. तर आपण कोणताही माझी आपल्याला रिक्वेस्ट राहील सर्वांना की कोणी आपल्याकडून कोणत्याही पद्धतीने जर लाच मागितली, मॉनिटरी काइंड किंवा कोणत्याही इतर पद्धतीने, तर आपण कोणत्याही परिस्थितीत त्यांना लाच देऊ नका आणि इमिडिएटली आपण अँटी करप्शन ब्युरोला तक्रार नोंदवा. बरोबर आहे सर. लाचलुचपत प्रतिबंध कारवाई आहे, तर त्याच्यामध्ये सर्वसामान्य माणसांचा जो सहभाग आहे तो अतिशय महत्त्वाचा आहे आणि तो सहभाग वाढावा यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का? जसं मी सांगितलेलं आहे की कोणती मोठी प्रॉब्लेम असली तर ती फक्त कायद्याने ती डेफिनेटली कंट्रोल करणे शक्य आहे. एक मोठ्या स्तरावर पर्यंत एक सिग्निफिकंट पर्सेंटेज पर्यंत ते करणे शक्य होत असते. पण त्याच्यामध्ये लवकर आम्हाला रिझल्ट मिळावे आणि त्या सोशल लेव्हल, कारण हा पण सोशल लेव्हल आहे, याच्यामुळे देशाची प्रगतीला आर्थिक, राजनैतिक, पॉलिटिकल, सोशल सगळं नुकसान होत आहे, मोठा अडथळा आहे. तर आमची आपल्याला विनंती राहील की देशाच्या विकासासाठी, राज्याच्या विकासासाठी
आमची जबाबदारी आहे आणि सामान्य जनतेची नागरिकांना पण रिक्वेस्ट आहे की त्यांनी इमिडिएटली तक्रार नोंदवावी, जेणेकरून जे असे आहेत सर्व अधिकारी कर्मचारी सर्व भ्रष्ट आहेत तसा नाही आहे. जास्तीत जास्त आपले अधिकारी कर्मचारी आहेत ते चांगल्या पद्धतीने शासनाचे ऍक्ट रूल्स प्रोसिजर्स प्रमाणे काम करतात. पण काही लोक असतात चुकीचे, जे चुकीची पद्धतीने काम करतात, त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई व्हावी, त्यांच्या विरुद्ध डिटरंट ऍक्शन घेणे शक्य होईल. त्याच्यासाठी आपण तात्काळ आम्हाला कॉन्टॅक्ट करावे, जेणेकरून या प्रॉब्लेमला कंट्रोल करणं शक्य होईल, इरॅडिकेट करणं शक्य होईल. बरोबर आहे सर. खरं तर भ्रष्टाचाराला आळा घालणं ही लाचलुचपत विभागाची जशी जबाबदारी आहे तशी जनतेची देखील जबाबदारी आहे. आणि सर, जनतेचा सहभाग वाढावा याबद्दल जनतेकडून आपल्या विभागाच्या काय अपेक्षा आहेत, मला वाटतं हे सांगणं देखील इथे औचित्याचं ठरेल. याच्याबद्दल मी जसं आमचे महात्मा गांधीजींनी सांगितलेलं आहे की जे आमचे शासनाची, केंद्र शासनाची असतील किंवा महाराष्ट्र राज्य शासनाची असतील, त्याच्या बेनिफिट क्यू मध्ये जो शेवटचा माणूस आहे, जो सर्वात कमजोर आहे, सर्वात शेवटी आहे, त्याच्यापर्यंत पोहोचली पाहिजे. आणि त्याच्यापर्यंत या बेनिफिट्स पोहोचणे, लोकहितांची पॉलिसीच्या बेनिफिट तेव्हाच पोहोचेल जेव्हा हे करप्शन जो आहे आमच्या सिस्टम मधून ते दूर होईल. आणि त्याला दूर करण्यासाठी शासनाचे अंग म्हणून अँटी करप्शन ब्युरो काम करतो आहे. पण आम्हाला याच्यामध्ये 100% रिझल्ट मिळण्यासाठी आपले सहकार्याची, जनतेचे सहकार्याची मोठी गरज आहे. तर आपल्याला माझी विनंती आहे पर्सनली माझ्यातर्फे, ACB डिपार्टमेंटकडून तर्फे आणि शासनातर्फे, की कोणीही आपल्याकडून जर लाच मागितली तर तात्काळ आपण त्या अधिकारी कर्मचारीचे विरुद्ध तक्रार नोंदवावे. असा कोणी असेल जर आपल्याला कळाला तर आम्हाला तक्रार द्यावे. एखादे पब्लिक सर्वंटनी जर जास्त आपल्याला माहिती असेल की त्यांनी जास्त ॲसेट्स जे आहे ते क्रिएट केलेले आहे त्यांची लीगल इन्कम पेक्षा, तशी पण काही माहिती असेल तर आम्हाला कळवावे, जेणेकरून असे लोकांच्या विरुद्ध कारवाई करणं शक्य होईल. आणि शासनाची, देशाच्या शासनाची आणि राज्य शासनाची जी लोकहिताची स्कीम आहे त्याच्या बेनिफिट शेवटच्या माणूसपर्यंत पोहोचावे. आणि आमचे आर्थिक, सामाजिक आणि पॉलिटिकल विकासासाठी जे स्कीम्स आहेत शासनाची, त्यांचे पूर्ण पोटेन्शियल रिअलाइज करणं शक्य होईल. त्याच्यासाठी हा जो करप्शनचा मेन प्रॉब्लेम आहे ते दूर करणे, इरॅडिकेट करणे फार गरजेचे आहे. नक्कीच सर, अतिशय महत्त्वाचे असे मुद्दे सरांनी सांगितलेले आहेत. असं म्हणतात की वाईट काम करणाऱ्यांमुळे जगाचं जेवढं नुकसान होतं त्यापेक्षाही जास्त ती वाईट जी कामं असतात ती नुसतं बघत बसणाऱ्यांमुळे देखील मोठं नुकसान होतं. आणि या विषयावर सर आज आपण वेगवेगळ्या विषयांमार्फत वेगवेगळे मुद्दे आमच्या सगळ्या दर्शकांपर्यंत पोहोचवलेत. त्यासाठी आमच्या संपूर्ण टीमतर्फे आपल्याला मनापासून आपले आभार मानते. धन्यवाद. थँक्यू. दर्शक हो, आपण पुन्हा भेटणार आहोत नवीन कार्यक्रमात नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.